जलजीवन मिशन योजनेमधल्या तरुण कंत्राटदारानं आत्महत्या केली आहे। वाळवा तालुक्यातल्या तांदुळवाडीमध्ये कंत्राटदार हर्षल पाटील यानं गळफास घेत आत्महत्या केली आहे। जलजीवन मिशन योजनेचं काम पूर्ण करून सुद्धा 1 वर्षापासून कामाचे पैसे मिळालेले नाहीयेत आणि त्यामुळे आलेल्या नैराश्यातून हर्षल पाटील यानं आपले जीवन संपवलेले आहे। हर्षल पाटील यांची 1,40,40,00,000ची रक्कम शासनाकडे थकीत असल्यामुळे हर्षलनं हे टोकाचं पाऊल उचललंय। स्वतः शेतामध्ये गळफास घेत त्यानं आत्महत्या केलेली आहे। कामाचे पैसे सरकारकडून मिळत नाहीयेत आणि त्यामुळे व्याजानं घेतलेले पैसे परत कसे करणार या चिंतेतून हर्षल पाटील यानं जीवन संपवलंय। जलजीवन मिशन मध्ये त्यांचे जवळपास 1.5 कोटी रुपयाचे देयक गेल्या वर्षभरापासून प्रलंबित होते आणि ते बिल मागण्यासाठी ते कायम तगादा लावत होते शासनाकडे, परंतु शासनाने बिल दिलेले नाही। अशाच पद्धतीचे सर्व विभागाचे बांधकाम, सार्वजनिक बांधकाम खातं असू दे, ग्रामविकास खातं असू दे, जलसंधारण विभाग असू दे, या विभागातील जवळपास 89,000 कोटीचे देयक शासनाकडे प्रलंबित आहेत आणि गेल्या वर्षभरापासून शासनाकडे प्रलंबित आहेत, परंतु शासन या बाबतीत लक्ष देत नाही आहे। दरम्यान कंत्राटदाराच्या आत्महत्येवर जयंत पाटलांनी काय ट्विट केले पाहूयात। वाळवा तालुक्यातील तरुण होतकरू हर्षल पाटील अभियंता कंत्राटदारानं जलजीवन मिशनच्या केलेल्या कामाचं शासनाकडून पैसे मिळत नसल्यामुळे सरकारच्या त्रासाला आणि भ्रष्टाचाराला कंटाळून आत्महत्या केली आहे। ही अत्यंत दुःखद घटना आहे। हर्षलला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांनीही कंत्राटदाराच्या आत्महत्येवर संताप व्यक्त केलाय। जितेंद्र आव्हाड काय म्हणतात पाहूयात। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या तांदुळवाडीचा गावचा एक कष्टाळू तरुण कंत्राटदार त्यानं सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावांमध्ये पाणी पोहोचवण्याचं काम पूर्ण केलं। काम झाल्यानंतर सुद्धा बिलं दिली, पण पैसे सरकारकडून मिळाले नाहीत। सरकारकडे 1,40,40,00,000ची थकबाकी होती। त्यानं 65 लाखांचं कर्ज घेतलं। त्यामुळे पैसे न मिळाल्यामुळे कर्ज कसं फेडायचं यामुळे हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली।